नमस्कार. द रियाज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझं गोडताईंचं, गोड दादांचं, माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे. अगदी 2 ते 3 दिवसानंतर नवरात्र चालू होणार आहे आणि नवरात्र चालू झाली तर भरपूर लोकांचे उपवास वगैरे असतात. आणि उपवास म्हटलं की सारखं बटाटे आणि साबुदाणे खाऊन खाऊन भरपूर जण कंटाळलेले असतात. पण आज खास त्यांच्यासाठी खूप पौष्टिक आपण रेसिपी बनवणार आहोत. चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. चला मग सर्वात आधी आपण गॅस ऑन करून घेऊया. इथं गॅस ऑन करून कढई चांगली गरम झालेली आहे. आता आपण त्याच्यात 1 वाटी साबुदाणे ऍड करूया. आता आपल्याला साबुदाण्यांना व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे लो टू मिडियम फ्लेमला, जेणेकरून साबुदाणे छान पद्धतीने भाजले तर तुम्ही 1 ते 1.5 महिने हे लाडू आरामात स्टोअर करू शकतात. अगदी खराब होत नाही. आपल्याला हाय फ्लेमला अजिबात भाजायचे नाही साबुदाणे. इथं त्यांचा लो टू मिडियम फ्लेमला 7 ते 8 मिनिटपर्यंत आपल्याला साबुदाण्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यांना डाग बी पडायला नको आहे, फक्त हलका कलर चेंज होतो. बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. साबुदाणे व्यवस्थित भाजले तर लाडू खायला पण खूप छान लागतात. अगदी आपण हे लाडू बनवताना पाक वगैरे काही बनवणार नाही आहोत आणि तुपाचा पण वापर नाही करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. इथे साबुदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी त्याच वाटीने इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आपल्याला शेंगदाणे पण लो टू मिडियम फ्लेमला छान पद्धतीने भाजून घ्यायचे. अगदी त्यांना डाग वगैरे काहीच नको पडायला. एकदम खमंग भाजले जायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला शेंगदाण्यांना भाजायचे. अगदी मी लो फ्लेमलाच भाजते. या पद्धतीने शेंगदाणे भाजले तर लाडू खूप छान दिसतात. बघू शकता तुम्ही शेंगदाणे इथं भाजून झालेले आहेत. त्यांना पण आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी त्याच वाटीने इथे 1 वाटी खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे. हे जे आपलं रेग्युलर खोबरं असतं मी त्यालाच किसून घेतलेलं आहे. इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. गरम कढईमध्येच भाजून घेते आणि आता परत ऑन केलेली आहे. खोबऱ्याचा पण हलका कलर चेंज होतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. गार होतं तोपर्यंत आपण साबुदाणे मिक्सरला दळून घेऊया. अगदी आपल्याला पावडर टाईप बनवून घ्यायचं आहे. बघू शकतात या पद्धतीने आपल्याला साबुदाणे दळायचे आहेत. आता आपण शेंगदाणे आणि खोबऱ्याचं कीस पण दळून घेऊया. मी शेंगदाण्यांचं साल काढून घेतलेलं आहे. बघू शकतात आपल्याला जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. परत आपल्याला मिक्सरला फिरवायचंच आहे. त्यासाठी मी अगदी मिडियम दळलेलं आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळला चांगलं बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्ही या जागेवर गूळ पावडरचा पण वापर करू शकतात. याला परत आता आपण मिक्सरच्या भांड्यात भरून घेऊया आणि परत मिक्सरला आपल्याला पल्स मोडला फिरवायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान कलर चेंज झालेला आहे पूर्ण मिश्रणचा. आता आपण राहिलेलं पण त्या पद्धतीनेच दळून घेऊया. आपल्याला प्रत्येक भांड्यामध्ये गूळ पण ॲड करत जायचं आहे, जास्त कमी व्हायला नको आहे. याच्यात मी वेलची पूड ॲड केलेली आहे 1/2 स्पून आणि थोडे 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम आणि थोडे पिस्ता पण बारीक कट करून घेतलेले होते, ते पण ॲड केले आहेत. तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आता आपण लाडू वळून घेऊया. हे दिसतंय पण याचा आरामात लाडू वळला जातो. जास्त ताकद वगैरे लावायचं काही गरज नाही पडत. बघू शकतात किती गोल गरगरीत आपला लाडू वळला जातोय आणि कलर पण खूप सुंदर येतोय लाडूला. बघू शकतात तुम्ही. मी तुम्हाला जवळून पण दाखवते लाडू किती छान पद्धतीने झालेला आहे.
इथे मी वाटी घेतलेली आहे. या वाटीने मी म्हणजे एकसारखं मापाने आपले सर्व लाडू एकसारखे होतील. तुम्ही स्पून वगैरे पण घेतलं तरी चालेल. म्हणजे व्यवस्थित माप ठेवलं तर सर्व लाडू लहान मोठे होत नाही, एकसारखे होतात. याच्यावरून मी गार्निशिंगसाठी काही नाही वापरणार आहे. यातच आपण काजू, बदाम, पिस्ता वगैरे ॲड केलेलं आहे, म्हणून अगदी तुम्ही स्किप केलं तरी चालेल. बघू शकता आपल्या हाताच्या हिटिंगने खूपच छान पद्धतीने वळले जात आहे लाडू. अजिबात आपण तूप वगैरे पाक पण नाही बनवलेला आहे, तरी पण गोल गरगरीत आपले साबुदाण्याचे लाडू बनले जात आहे. आता आपण या पद्धतीने सर्व लाडू बनवून घेऊया. बघू शकता तुम्ही, इथं मी सर्व लाडू बनवून घेते हळूहळू. इथं माझे सर्व लाडू बनून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, न पाक बनवता एकही थेंब तेल न तुपाचा वापर करता इथं आपले उपवासाचे साबुदाण्याचे लाडू तयार आहेत. बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपले उपवासाचे लाडू. नवरात्र स्पेशल आपले उपवासाचे लाडूंची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच एक नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.